3 ओव्हर असतील. 3 ओव्हर मध्ये तुम्हाला चांगला क्लास खेळायचा आहे. द फर्स्ट बॉलर टीम शिरवली संघाकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज बंधू दादा यांच्याकडनं. पहिलाच बॉल. ओ हो, कदाचित तिकडे एकच आहे ना पंच, पडद्याच्या पाठीमाघारी बॉल गेलाय. पंच निर्णय जो काही असेल तो आम्हाला कळवायचा. पाच जिथे कदाचित बॅटची लिडिंग एज होती, बॅट कट होती, पण तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकाला हा चेंडू सापडलेला नाहीये. अशा स्थितीपूर्वक द नेक्स्ट बॉल ऑफ टर्मचा बॉल. पहा या स्पर्धेमध्ये ड्रेस कोड आहेत का? 12वा कंपल्सरी. 1 मिनिट पांडू, ड्रेस कोड आहे का? शिरवली टीम यांच्या कदाचित ऑब्जेक्शन घेत आहेत. 12वा प्लेयरचा ड्रेस कोड नाहीये. टी शर्ट, ट्रॅक आणि शूज त्यांनी घातलेत पण वेगळ्या कलरचे घातलेत. तसं चालू शकतो का? चला, आयोजकांचा डिसिजन आलाय, चालेल. शिरवली टीम बंधूदादा जरा ऍडजस्ट करून घ्यायला हवंय. यस, कारण या स्पर्धेमध्ये नियमच नाही की ड्रेस कोड आपल्याला कंपल्सरी, म्हणजे ट्रॅक, टी शर्ट आणि शूज हवेत, परंतु ते ड्रेस कोड एकाच सारखेच चालतील असं काही नाहीये. चला आपण जाऊया मॅच कडे. 3 ओव्हरचा सामना. पहिलाच गोलंदाज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सुजल गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाजी पटलावर अतिशय चांगली वेगवान गोलंदाजी करतोय, परंतु भगवान सारख्या खेळाडूला उभाच उभा मैदानाच्या आतमध्ये ठेवलं जातोय. यावेळेस बॅटिंग करणारा फगवानच्या इथे काय घडलंय? ओ माय गॉड, इसको बोल खऱ्या अर्थानं बंधूदादाचं 500 रुपयाचं कॅश प्राइज तुला मिळणार आहे. हे आहे क्रिकेट. क्रिकेट असं म्हणतात ना, बट आय थिंक नॉट इम्पॉसिबल इज क्रिकेट. हा जर तुम्हाला खेळ पॉसिबल करायचा असेल तर त्यासाठी सकाळी आणि संध्याकाळची तुमची प्रॅक्टिस असताना ती महत्वाची असतं, आणि ती सचिनची मात्र प्रॅक्टिस महत्वाची ठरली. इथे मात्र विकेट मिळालाय, पण तू विकेटचं 500 रुपये मिळतील कोणला दादा? बॉलरला आहेत की फिल्डरला? फिल्डरला. फिल्डरला 500 रुपये मिळतील. बॉलर अतिशय चांगला प्रयत्न करतोय सुजल. यावेळेस पहिला गडी बाद झालाय, तो म्हणजेच भगवान, आणि त्यानंतर नौका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे सूरज. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल हुक केलाय, बॉल हवेमध्ये आहे, पण तू कुठला क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल का तोपर्यंत आपण पाहतोय. चांगली रनिंग अँड बिटवीन द विकेट. 2 रन सहजरित्या पूर्ण झालेले आहेत, आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाचं धावतं फलक पुढे नेता जातोय. डबल धाव फलकावरती 3 रन मात्र कंप्लीट झालेले आहेत. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हर मध्ये तुम्हाला चांगला क्लास खेळणं हे खूपच गरजेचं आहे, परंतु यावेळेस मात्र एक गडी बाद केलाय सुजल या गोलंदाजानं. द नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपण. क्या बात आहे, अतिशय चांगल्या पद्धतीपूर्वक गोल जातोय, तो म्हणजेच पानेरीपाडा टीम संघाच्या या खेळाडूंना. अर्थात षटक क्रमांक पहिला संपला, आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं आजच्या या शनिवारच्या दिवसामध्ये कुठला संघ सुपर डुपर संडे स्पेशल मध्ये दाखल होणार आहे. या स्पर्धेचा काल आणि निकाल तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. आयुवा झेलसाठी प्रेक्षकांसाठी आता मेजवानी आलेली आहे. षटकाराच्या बाहेर जर कॅच एखाद्याने पकडली तर बंधू दादा यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहा, एटीएम खोललंय त्यांनी, आणखीन माझ्याकडे 1500 दिलं. आयुवा झेल प्रेक्षकांसाठी मेजवानी. हे आहे आमच्या फडकेपाडा गावावरती दिलेलं प्रेम बंधू दादांना. या गावाचा आणि त्यांचा जवळचा नाता आहे.
त्यासाठी इथे प्रेक्षकांसाठी आकर्षक मेजवानी. इथे बॉल सुटलाय, बॉल मात्र बॉन्ड अतिशय घातकमय गोलंदाज आहे, पण त्याच गोलंदाजाला साथ मिळत नाही तीही क्षेत्ररक्षकांची. यस, गुडलँड स्पॉटिंगचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. इथे काय घडलंय, खेळाडूने आपली कृतीता जाणून घेत दाखवली. पहा, आपली बॅट कट होती आणि खेळाडू पंचांचा इशारा येण्या आधीच बाहेर निघाला. याही गोलंदाजाला, फिल्डरला, या गोलंदाजाला 500 रुपये आहेत. एक सचिनला गेले 500 आणि हा गोलंदाज ज्याचं नाव आहे नरेश, नरेशला मिळतील 500. अशा प्रकारे 1000 रुपयाचं कॅश प्राइस म्हणजे आता नक्कीच दिलेल्या नोटीमधून कमी होणार आहे. जवळपास आमच्या इथे 7 नोटी आहेत, त्यातून 2 नोट आता कमी होतील 500च्या. जवळपास 3500 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा आहे. बंधू दादाचं आणखीन आले. आज बंधू दादानं काही वाटोलाच लावण्याचा प्रयत्न केलाय वाटतं. ही आपली गावठी भाषा, वाटोला म्हणजे ही गावठी भाषा आपली. आणि नक्कीच ग्रामीण टेनिस क्रिकेट बा प्रेक्षकांसाठी पण मेजवानी आहे. हा आयुबा झेलसाठी 500 रुपये आहेत. एखादा झेल जर पकडला ज्याच्यामध्ये खरंच ज्याच्या खिशामध्ये पैसे नसतील त्याला 500 रुपये मिळतील. यावेळी ट्रॅव्हल केला ऑन साइडला, बॅक टू द फिल्डर. 1 टप्पा नक्कीच बॉल पकडलाय. चांगली रनिंग अँड बिटवीन द विकेट, कुठेतरी दडपण प्रेशर हे क्रिकेटच्या पटलावरती नक्कीच आपण जाणलंय. टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ पुढे सरलाय, अर्थात 8 या धाब्यांवर. कुठेतरी जखलवून आणि आकडवून हाही नरेश, ज्या प्रकारे पहिला गोलंदाज सुजलनं गोलंदाजी केली त्याच प्रकारे त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करतोय हाही नरेश गोलंदाज. स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय अर्थात सूरज. यस, डेफिनेटली सूरजच्या बॅट मधनं चेंडू जाईल आउट ऑफ सीमा रेषा पार. सुपर चौदा. अर्थातच आपण पाहिलं हाच तो बॅटर अतिशय चांगला प्रयत्न करतोय, ज्याच्या बॅट मधनं संघाला निघालेला हा पहिला तो म्हणजे षटकार अर्थात सूरजच्या बॅट मधनं. आता कमबॅक करावा लागेल. प्रेशर आलाय क्रिकेटच्या पटलावरती. ज्याच्या अंगामध्ये क्रिकेटची गुणवत्ता असतं त्याला खूप प्रेशर असतं. ज्याच्या अंगामध्ये क्रिकेटची गुणवत्ता नसतं त्याला खूप टेन्शन असतं, कारण आम्ही क्रिकेट कधी क्रिकेटच्या ग्राउंड वरती उतरणार. पुन्हा एकदा कमबॅक केलं. एक बॉल तुझा तर दुसरा बॉल माझा, या प्रश्नाचं उत्तर लगेच काही क्षणातच आपल्याला पाहायला मिळालं. इज डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या अतिरिक्त मदतीपूर्वक टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ 14 या अंकावरती थांबलाय. अर्थात पानेरीपाडा एक गडी बाद 14 स्कोरबोर्ड इथे नक्की झाला. युटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून 218 देशात ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट नक्कीच आपण पाहतोय. चांगली क्लिअरिटी आणि चांगलं पाहण्यासाठी करतो. इथे काय घडलंय, विपरीत बुद्धी विनाश कार्य, कोण नाही कोणचा आणि डाल भात लोणचा. काही गरज नसताना, काही नसताना इथे मात्र स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि त्याच प्रयत्नामध्ये इथे खेळाडू क्रमांक बाद झालाय दुसरा, अर्थात ज्याचं नाव आहे चेतन. बॅक टू द पॅव्हलियन. चला पुढचा गडी तुमच्या तयारीला लागायचा आहे. गडी क्रमांक दुसरा बाद झाला. अतिशय चांगल्या पद्धतीपूर्वक बॅटिंग करत असताना इथे थोडस मनकृतीता जाणवली आणि या खेळाडूनं विकेट सोडण्याचा प्रयत्न केला. आता नितीन यावेळेस मैदानाच्या आतमध्ये गडी क्रमांक 4 दाखल झालेला आहे. आशीर्वाद साठी आता सुवर्ण संधी. भावाकडनं आता भावाला बक्षीस. आशीर्वादनं जर कॅच पकडली तर 1000 रुपये कॅश प्राइज आहे. हे पहा इकडे माझ्याकडे जवळपास बरेच पैसे जमलेत. 2 आणि 3 जवळपास 7 5-6 हजार रुपये इथे माझ्या समोर आहेत. प्रत्येक खेळाडून
लागवलेले बक्षीस आहे बंधूदादांचं. आशीर्वादसाठी सुवर्ण संधी आहे. जर झेल पकडला, बॅट कट लागली, झेल पकडला तर 1000 रुपये कॅश प्राइज मिळले जाईल. हेच आपण दृश्य पाहतोय. ओव्हर क्रमांक शेवटचा घेऊन आलाय महेश हा गोलंदाज आहे. 15 रन कंप्लीट. प्रत्येक ओव्हर मध्ये 7.50 सरासरी आपण पाहतोय. सरळ दिशेला चेंडूला ट्रॅव्हल केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल आहे, परंतु तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकानं कर्तव्य बजावलंय. अर्थात संजय सारखा खेळाडू ज्याच्या पाठीवरती 33 आकडा आहे म्हणजे हार्दिक पांड्या फॅन नक्कीच गुड फिल्डिंग करतोय. अर्थात टोटल 16 रन संख्या इथे आपण पाहतोय. दरम्यान नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट बस स्टार्ट ऑफ द बॉलर गोलंदाज नक्कीच आपण महेशला पाहतोय. गुडलँड स्पॉटिंगचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, पण तू अवघ्या बॅटच्या वरून कदाचित बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होत नाहीये. अशा स्थितीपूर्वकाने कुठेतरी डॉट बॉल आलाय. पाहतोय आपण बंधूदादा खऱ्या अर्थानं शिरवली गावाचे एक अतिशय दर्जेदार व्यक्तिमत्व. अनेक मैदानावरती त्यांना आपल्या टीम साठी समर्थन करताना पाहिलंय आम्ही. कारण रायगड, ठाणा, पालघर, शहापूर तालुका या सर्व जिल्ह्यामधले टोटल आतापर्यंत 200 मैदानावरती आम्ही कॉमेंट्री केलेली आहे आपल्या आदिवासी समाजामध्ये. त्याच प्रकारे याही मैदानावरती जवळपास चौथ्यांदा मी येतोय. परंतु या वर्षी थोडासा मला मैदान शोधण्यासाठी थोडस हे झालं, कारण इकडचं मैदान असं मैदान हे होतं ना, इथे 3-3 ग्राउंड होते आणि 3-3 मॅचेस खेळवायचे. यावेळेस सुट केला आईवा झेल होईल का, परंतु कुठलाही तिथे आईवा झेल घेण्यात आहे. आयोजक खेळलेला बॉल द्यायचा की नवीन आहे बॉल, आणि नक्कीच तर नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सज्ज बॅटिंगच्या मधोमध चेंडू सापडला आणि त्या बॉल वरती मिळालेला हा षटकार. यस, थोडासा फंबलिंग होतोय गोलंदाज. आता प्रेशर आलंय गोलंदाजावरती, कारण गोलंदाजांना आतापर्यंत एक मोठा फटका नक्कीच खाल्लाय. टोटल धावा आलेल्या आहेत 24 रन्स, बट 2 विकेट इज लॉस पानेपाडा टीम संघ. यावेळेस सुटकेला, परंतु बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक काय जजमेंट दाखवेल, परंतु इथे क्षेत्ररक्षकानं पकडलाय झेल आणि संपलाय. गडी क्रमांक 3 कुठेतरी दडपण प्रेशर हे नक्कीच होत आहे, आणि सचिन सारख्या खेळाडूंना कुठल्याही पद्धतीपूर्वक चुकी केलेली नाहीये. अशा पूर्वकाचा स्थितीपूर्वकाचा खेळ आहे. अर्थात ग्रामीण टेनिस क्रिकेट खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सर्वोत्तम महाराष्ट्राच्या मातीतला हा आवडीचा खेळ आहे. कारण महाराष्ट्राच्या मातीमध्ये 2च खेळ आहेत, बैलगाडी शर्यत आणि हे खऱ्या अर्थानं क्रिकेट. हे 2 एवढे प्रसिद्ध खेळ आहेत ना, अनेक ठिकाणी आम्ही जातो, अनेक ठिकाणी अतिशय चांगलं कर्तव्य पाहत असतो. यावेळेस आणखी झेल होईल का? यस, डेफिनेटली. याही खेळाडूला 500 रुपये टोटल दादा तुमचे 2000 रुपये कमी होते. आणखीन एक कोणतरी खेळाडू होता, विकेट किपर, बॉलर, आणि नक्कीच ही मॅच संपल्यानंतर आपण त्यांना ते पैसे त्यांचे मेहनत केलेली देऊ. परंतु चला, स्कोर झालेला आहे टोटल 18 बॉल मध्ये 24 धावा काढलेल्या आहेत पानेरपाडा टीम संघानं. आता 18 बॉल मध्ये 25 धावा काढाव्या लागतील शिरवली टीम संघ तुम्हाला. नेक्स्ट मॅच चला मिळालेल्या इनिंग ब्रेक मध्ये
आपण टॉस उडून घेऊया. आपण विनंती करतोय. सध्या ठेवा ते आलं कधी चला आपण विनंती करूया. अर्थातच नेक्स्ट मॅच दैसर बी आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारी टीम आहे जांभूलपाडा टीम. पहा जांभूलपाडा टीम उरण तालुक्यामधला संघ आहे. रघुनाथ दादा वागे आपल्यास विनंती करतोय की या दोन टीमचा आपण टॉस नक्कीच करावं. चला टीम जांभूलपाडा टीम आणि अगेन्स्ट खेळणारी टीम दैसर बी आमचे परम मित्र अनिल यांचा संघ. आणि नक्कीच 3 ओव्हरचा सामना आणि 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीपूर्वक क्लास करायचा आहे. चला जांभूलपाडा टीम कॅप्टन चला जांभूलपाडा टीम कॅप्टन इकडे यायचं आहे. 3 ओव्हरचा सामना असेल. चला आपण जाऊ या मॅच मध्ये. जमलेल्या तमाम क्रिकेट खेळाडूंचं, जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं आणि इथे जमलेल्या मान्यवरांचं मी हिरामन कातकरी मॅनफम कुंडेबाले गावचं हार्दिकपणे स्वागत करतोय. क्या बात आहे. आता पहा ऑपोजिट टीमला बंधू दादानं बक्षीस लावलाय. डायरेक्ट दांड्या गुल केल्यात. हा यस हॅट्रिक जर घेतली शिरवलीच्या 3 खेळाडू बॅक टू बॅक जर आउट केले पानेरपाडा टीम संघ तुमच्या एखाद्या गोलंदाजानं तर त्या गोलंदाजाला 1000 रुपये आहेत. म्हणजे दोन्ही कॅश आउट नाही डायरेक्ट दांड्या हिट करायच्या आहेत तेही बॅक टू बॅक. तसं होणं शक्य नाहीये परंतु झाला तर होऊ शकतो. प्रयत्न करा. प्रयत्नाचं कष्ट तुम्हाला नक्की मिळतं कारण मेहनत ही खूप इम्पॉर्टंट असतं. पहा 2017ला मी हा मायक्रोफोन पकडलाय. 2 वर्ष कदाचित आमचे असेच गेले कारण त्या 2 वर्षात 2019-20 ला एक करोना सारखा विषाणू आला होता. चला बॉल प्लीज. सलामीची जोडी गोलंदाजांना आकर्षक बक्षीस 1000 रुपयाचं कॅश इथे जमा आहे. 500च्या 2 नोटे खऱ्या अर्थानं आशीर्वाद नरेश सलामीची जोडी फक्त 25 रन रोखायचे आहेत आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत. गोलंदाजाने डायरेक्ट 3 हिट गेलेत. 3 वेळा जर तुम्ही दांड्या उडवल्यात तर गोलंदाजाला 1000 रुपये आहेत आणि फलंदाजांना प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज नक्की झालेला आहे. पाहे जुने जाणते खेळाडू पाटणीचे कण म्हणजे ते पाठीराखे असतात. ज्या वेळेला तुम्ही चांगला परफॉर्म केला तर तुमच्यासाठी ते टाळ्या वाजवतील परंतु ज्या वेळेला तुमचा वाईट परफॉर्म झाला तर तुमचे कान शाप करावे लागतील. असे पाठीराखे असतात आणि नक्की जास्त जे टेन्शन असतं ना जास्त प्रेशर असतं ना तो पाठीराख्यांवरती असतं. चला स्पीडअप करायचं आहे कारण आम्हाला देखील पनवेल तालुक्यात जायचं आहे. पंच जास्त वेळ घेऊन देऊ नका. आणि आईवा झेलसाठी 500 आहेत. चला आईवा झेलसाठी 500 आहेत. एखाद्या खेळाडूंना आईवा झेल म्हणजे बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याला आईवा झेल म्हणतात आणि तो झेल पकडला तर त्याने लगेच इकडे यायचं आहे. आधार कार्ड पॅन कार्ड जमिनीचा 7/12 घेऊन या. हो अशी मजाक क्रिकेटमध्ये होत असतं परंतु बॅक टू द फिल्डर बॅक टू द बॉलर. पहिलाच बॉल पॉवर प्लेची पहिली ओव्हर घेऊन आलाय गोलंदाज ज्याचं नाव आहे हरेश. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय आशीर्वादच्या बॅट मध्ये खातं ओपन झालंय. 18 बॉल मध्ये 25 धाबा काढाव्या लागतील. आता 17 बॉल मध्ये 24 काढाव्या लागतील. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेलं आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये अतिशय चांगला परफॉर्म कुठले संघ सुपर स्पेशल संडे मध्ये म्हणजे उद्या इथे मात्र चेंडूला ट्रॅव्हल केला. यस डेफिनेटली थोडासा एका हाताचा अंतर.
पहिला चौकार नरेशच्या बॅटमधनं अतिशय चांगला कर्तव्य बजावत असताना एका बाजूला पानेरपाडा टीम आहे, ही गावदेवी पानेरपाडा त्यांच्या अगेन्स्ट खेळणारी टीम आहे, त्यांच्या अपोजिट खेळणारी टीम आहे, अर्थातच शिरवली टीम आहे. यावेळेस सन्मानपूर्वक चेंडूला ट्रॅव्हल केला, खऱ्या अर्थानं अतिशय चांगलं कर्तव्य बजावत असताना हा बॉलर आहे. वाटचाल एकेरीचा वाटचाल क्रिकेटचं कर्तव्य पुढे बजावत असतं आणि तोच क्रिकेटचा बजावणं क्रिकेटचं कर्तव्य हे नक्कीच आपण पाहतोय. गुडलँड स्पॉटिंगचा बॉल अर्थात याला म्हणतात इज डॉट बॉल. आपल्या पायाचा वेध घेऊन हा चेंडू मात्र डॉट येतोय. कमबॅक केली गोलंदाज हरेशनं, इथे कमबॅक करावी लागेल. कमबॅक मात्र करणं हे खूपच गरजेचं आहे. पुढचा बॉल ओव्हर द स्टेप और पिच बॉल. इथे हवेमध्ये बॉल खेळला बॅक टू द फिल्डर, परंतु इथे काय घडलंय, हो 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 क्या बात आहे. आशीर्वाद मातृभूमीला जमिनीला दान झाला आणि त्याच मात्र बॉल वरती मिळते जीवदान आशीर्वाद या खेळाडूला. अर्थात पुढचा बॉल ओव्हर द विकेट न मारा करणारा हा गोलंदाज नक्कीच आहे. या षटकारासाठी मेजवानी आहे, 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. परंतु यावेळी चेंडूला ट्रॅव्हल केला, मिस फिल्डिंग. यस डेफिनेटली अशा जर तुमच्या चुका झाल्यात पानेरपाडा टीम संघ तर तुम्हाला कदाचित या स्पर्धेच्या माध्यमातून बाहेर जावं लागेल. यस ओव्हर क्रमांक पहिला संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्टीवरती स्कोर उभारलाय अर्थात 9 धावा. म्हणजे अजूनही आपण विचार केला तर येणाऱ्या बॉल्स मध्ये कदाचित तुम्हाला काढाव्या लागतील 12 बॉल. आता 16 धाब्यांची गरज आहे. षटकारासाठी ही 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दादा ऑलरेडी पैसे आहेत तुमचे, लागले तर आम्ही मागू. षटकार फक्त आणि फक्त 16 धाब्यांची गरज आहे 12 बॉल्स मध्ये. आशीर्वाद सारख्या खेळाडूला जीवदान हे मिळालंय, परंतु त्या जीवदानाचा फायदा पुरेपूर हुबेहूब उचलेल का? चला पानेरपाडा टीम स्पीडअप करा, जेणेकरून आजची ही स्पर्धा लवकरच लवकर संपावी हीच आमची ईश्वराचरणी प्रार्थना आहे. आणि नक्कीच आयोजक डीजे पांडू उद्याच्या टीम असतील ना त्यांना लवकर बोलवा, कारण उद्याच आपल्याला फायनल देखील एक खेळवायची आहे. या स्पर्धेमधील आकर्षक खेळाडूसाठी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं मॅन ऑफ द सिरीजची स्पोर्ट्स सायकल आहे, ती उद्या तुम्हाला इथे पाहायला मिळेल. चांगलं कर्तव्य आणि चांगली स्पर्धा अनेक वर्ष या ग्राउंड वरती आम्ही येतो, कारण पुढच्या वर्षी किंवा दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी ग्राउंड आम्हाला पाहायला मिळेल का नाही मिळणार. 3 विकेट 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे बॉल उडवलाय आशीर्वादच्या बॅट मधनं चेंडू सीमारेषा पार आणि धाब्यांची गरज आहे. तिथे कदाचित प्रेक्षक होते, हा झेल पकडणं खूप इम्पॉर्टंट होतं, कारण आयवा झेल साठी देखील त्यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलेला आहे बंधू दादा वाघे यांच्या माध्यमातून. पहा प्रेक्षकांसाठी मेजवानी आहे, खेळाडूंसाठी मेजवानी आहे, गोलंदाजासाठी ही मेजवानी आहे. त्या मेजवानीचा हुबेहूब फायदा तुम्हाला उचलावा लागणार आहे. दरम्यान कुठेतरी दडपण आणि प्रेशर या क्रिकेटच्या पटलावरती आम्हाला अनेक वेळा पाहायला मिळतात. चला तो बॉल सापडत नसेल तर पुढचा बॉल तुम्ही बॉल तिकडे दिला, अजून एक हवा आहे. चला आयोजक पटापट एक बॉल द्या. आणि तिकडे काही व्हॉलेंटियर्स आहेत, त्यांना विनंती करतोय की तिकडे बॉल सापडत असेल तर नक्कीच तुम्ही द्या. त्या झाडा झुडपात तो बॉल जाईल, पण तिथे थांबा. एखादा जर बॉल मॅच बॉल आला, एखादी जर
अजूनही काढावे लागतील. यावेळेस ट्रॅव्हल केला बॅक ऑफ द फिल्डर, पण इथे काय घडतोय, 2 ढेंगामधून हा सुटलाय चेंडू. इम्पॉर्टंट होतं 2 धाबा कंप्लीट. 23 वरती संघ जाऊन पोहोचतोय. आता फक्त आणि फक्त 2 धाब्यांची गरज आहे. स्कोर झालाय 23 धाबा आहेत, फक्त 2. 25 पूर्ण टार्गेट आहे. बॉल जास्त आहेत, धाबा कमी आहेत. हे आपण दृश्य क्रिकेटच्या पटलावरती पाहतोय. यावेळेस मिस टायमिंग फटका आहे बॅक टू द बॉलर, परंतु इथून मात्र जवळपास मॅच आपल्या बाजूला आणली ती आशीर्वाद या खेळाडूंना. बॉल मध्ये आता 2 धाब्यांची गरज आहे. हा नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. एक उरण तालुक्यातील दिग्गज संघ आहे. अनेक मैदानावरती चांगला परफॉर्म दाखवणारा संघ म्हणजे जांभूलपाडा, आणि एका बाजूला ठाणा विभागामधील दैसर संघ आहे. दादा संघ आहे. या एरियामधील तो संघ काय करेल हे नक्कीच आपण पाहतो नेक्स्ट मॅच मध्ये. चला फक्त 2 धाब्यांची गरज. 7 बॉल 2 धाबा समीकरण थोडस अवघड स्थितीपूर्वक येऊन ठेपलेला आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट, क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा जल्लोष आणि क्रिकेटचा हे संग्राम रंगत असताना या क्रिकेटच्या पटलावरती आपण जाणून घेतोय. दरम्यान 7 बॉल विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धाब्यांची गरज आहे, ती देखील शिरवली टीम संघाला. गोलंदाज यावेळेस फुल केला, ऑन साइडला बॉल खेळला, सिलिमिड ऑन क्षेत्रात बॉल, परंतु 1 रन. धाबा लेवल स्थितीपूर्वक झालेले आहेत. ओव्हर क्रमांक दुसराही संपला. आता येणाऱ्या बॉल्स मध्ये 6 बॉल 1 रन. चला स्पीडअप करायचा आहे प्लीज. अंपायर जास्त, आता फक्त 1च धावेची गरज आहे. बॉल जास्त आहेत, रन कमी आहेत, परंतु एखाद्या गोलंदाजानं 6चे 6 चेंडू डॉट टाकले तर मॅच मध्ये काही कमतरपणा येऊ शकतो, कमबॅक येऊ शकतो, परंतु धावा जास्त नाही आहेत, बॉल जास्त आहेत. चला टीम दैसर टीम, तुम्ही टॉस जिंकलाय ना, काय फिल्डिंग, यस. लगेच तुम्ही लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये दाखल होण्याची कृपा करावी. 1 धाबीची गरज आहे. यस, आता 1 बॉल डॉट आला. असेच अजून गोलंदाजाला 5 चेंडू डॉट टाकावे लागतील. सामना मात्र कोण जिंकेल, कारण धावा कमी आहेत. किमान लास्टच्या ओव्हर मध्ये 5 ते 6 रन असत्या, मॅच मध्ये रंगत आली असती. यस, डेफिनेटली मॅच फिनिश. मॅच शिरवली टीम संघाच्या बाजूला आलेली आहे. पहिले मॅचला सचिनला 1000 बॉलर कोण होते ते एक कॅच पकडली तो ना, 1 बॉल 500 मध्ये 2000 झाले. आशीर्वाद 1500. त्यानंतर दैसर आणि जांभूलपाडा ना किती आहे तुम्ही द्या आल्यावर. हॅलो, चला आपण विनंती करूया. दरम्यान मॅन ऑफ द मॅच आशीर्वाद ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, आणि नक्कीच ही कॅश प्राइज आहे. ही कॅश प्राइज आशीर्वाद घेण्यासाठी यायचं आहे. आशीर्वादचे 1500 आहेत, सचिनचे 1000 आहेत, आणि गोलंदाज एक होता. गोलंदाज कोण होता, हा एक गोलंदाज होता, आणि एक इकडे जी कॅच पकडली होती सर्कलच्या आतमध्ये. हे एवढे प्लेयर या, तुम्ही तुमचे पैसे तुम्हाला दिले जाणार आहेत. आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय आशीर्वाद. शिरवली टीम एकदा आशीर्वादसाठी जोरदार टाळ्या. मॅच फिनिशर खेळाडू, अंतिम क्षण, अतिशय चांगलं कर्तव्य.